नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात अगदी मोफत आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. सोबतच आपल्या YouTube, Instagram, टेलिग्राम आणि Facebook या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचा व्हिडिओ घेऊन येत असतो. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, दरवर्षी कोणत्या दिवशी जगभरात राष्ट्रीय टपाल कामगार दिन साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1 जुलै, ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 2, क्रीडा क्षेत्रातील घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या पत्रकारांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी जागतिक क्रीडा पत्रकार दिन, वर्ल्ड स्पोर्ट्स जर्नलिस्ट डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आणि हा 2 जुलैला साजरा केला जातो, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 3 आहे, मनोहर दरी, सोयरे सकळ यांसारख्या प्रसिद्ध पुस्तकांच्या लेखिका सुनीता देशपांडे यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 3 जुलै. प्रश्न क्रमांक 4, महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी भारतात मुलींची पहिली शाळा 1848 मध्ये पुण्यातील कोणत्या ठिकाणी सुरू केली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भिडेवाडा, ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 5, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि प्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध जनजागृती करण्यासाठी दरवर्षी कोणत्या दिवशी जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिन, इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग फ्री डे पाळला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 3 जुलै, ऑप्शन सी. तर आज जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस आहे. सर्वांना त्याबद्दलच्या शुभेच्छा आणि सर्वांना विनंती की कमीत कमी प्लास्टिक आपल्या आयुष्यामध्ये त्याचा वापर करावा. तर या संदर्भातला एक शॉर्ट नोट आपण बघूया. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दिवस आणि वारसा. तर 1 जुलैला आहे राष्ट्रीय टपाल कामगार दिन. ऊन, वारा, पाऊस अशा ठिकाणी अशा कठीण परिस्थितीत लोकांपर्यंत टपाल पोहोचवणाऱ्या कर्मचाऱ्यांना म्हणजे पोस्टमन यांना त्यांच्या कष्टांचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तर 2 जुलैला असतो जागतिक क्रीडा पत्रकार दिन. AIPS या संस्थेच्या स्थापनेनिमित्त 1994 पासून हा दिवस साजरा केला जातो. क्रीडा विश्वातील घडामोडी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या पत्रकारांचा या दिवशी सन्मान होतो. सुनीता देशपांडे यांची जयंती 3 जुलै. तर सुनीता देशपांडे यांचा जन्म 1926 या मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखिका आणि पु ल देशपांडे म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या पत्नी होत्या. त्यांचे आहे मनोहर दरी हे आत्मचरित्रपर पुस्तक अत्यंत लोकप्रिय आहे. मुलींची पहिली शाळा 3 जुलै 1848 रोजी काढलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाडा येथे. आणि भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा पाया रचला. त्यामुळे 3 जुलै हा दिवस म्हणजे आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आणि जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्यांच्या वापराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी हा दिवस पाळला जातो. या ठिकाणी एक महत्वाची सूचना, सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे बऱ्याचदा प्लास्टिक चा आपल्या जीवनामध्ये एवढा शिरकाव झालेला आहे, तो एकदमच संपवणं खूप कठीण जरी असला तरी सिंगल यूज प्लास्टिक जसं की आपण भाजीपाला खरेदी करतो किंवा कुठलीही प्लास्टिकची कॅरी बॅग वापरतो, तर ती न वापरता रियूज होणारी बॅग वापरली पाहिजे. आणि शक्य त्या ठिकाणी जास्तीत जास्त कागदी पिशव्यांचा वापर केला पाहिजे. प्रश्न क्रमांक 6, सार्वजनिक क्षेत्रातील महारत्न कंपनी गेल इंडिया लिमिटेड चे नवीन संचालक वित्त म्हणजेच फायनान्स डिरेक्टर म्हणून 1 जुलै 2026 रोजी कुणी पदभार स्वीकारला? तर सतीश कुमार सिन्हा यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे. ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर गेल इंडिया लिमिटेडचे नवे वित्त संचालक म्हणून नियुक्त झालेले सतीश कुमार सिन्हा म्हणजेच SK सिन्हा हे खालीलपैकी कोणत्या मावळत्या संचालकाची जागा घेतील? म्हणजे यांच्या अगोदर कोण होते? तर यांच्या अगोदर होते RK जैन, ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 8, सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख महारत्न कंपनी असणाऱ्या गेल इंडिया लिमिटेड ची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1984, ऑप्शन बी.
तर याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती बघूया. कॉर्पोरेट जगत आणि राष्ट्रीय कंपन्या. नवीन नियुक्ती सतीश कुमार सिन्हा यांची 1 जुलै 2026 रोजी गेल इंडिया लिमिटेडच्या सार्वजनिक क्षेत्रातील जी कंपनी आहे तिचे संचालक, वित्त संचालक म्हणून अधिकृतपणे त्यांनी सूत्र हाती घेतलेली आहे आणि सतीश कुमार सिन्हा हे R.K. जैन यांच्या जागी आता नियुक्त झालेले आहेत. तर गेल ही भारताची सर्वात मोठी नैसर्गिक गॅस प्रक्रिया आणि वितरण करणारी कंपनी आहे. तिची स्थापना ऑगस्ट 1984 मध्ये झालेली आहे. हिचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि भारत सरकारने या कंपनीला महारत्न कंपनीचा दर्जा दिलेला आहे. 9वा प्रश्न, हाऊस ऑफ कल्याण ज्वेलर्सच्या लाईफस्टाईल ज्वेलरी ब्रँड असणाऱ्या कॅडेरे ने नुकतीच खालीलपैकी कोणत्या भारतीय महिला क्रिकेटपटूची नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून अधिकृत नियुक्ती केलेली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, स्मृती मंदाना. 10वा प्रश्न, बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान यांच्यानंतर आता भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंदाना ही कोणत्या प्रसिद्ध ज्वेलर्स समूहाचा लाईफस्टाईल ब्रँड असलेल्या कॅडेरेचा नवीन चेहरा बनली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कल्याण ज्वेलर्स, ऑप्शन बी. तर याच्याबद्दलची माहिती बघूया. नवीन चेहरा कॅडेरे या प्रसिद्ध लाईफस्टाईल ज्वेलरी ब्रँडने भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंदाना याची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केलेली आहे आणि त्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. तर स्टार भागीदारी बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरुख खान यांच्यानंतर आता स्मृती मंदाना देखील या ब्रँडचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. तर कॅडेरे हा भारतातील नामांकित आणि विश्वासू अशा कल्याण ज्वेलर्स समूहाचा एक भाग आहे, जो प्रामुख्याने आधुनिक आणि तरुण पिढीला आकर्षित करणाऱ्या लाईट वेट आणि लाईफस्टाईल दागिन्यांसाठी ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 11, भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाने नुकत्याच पार पडलेल्या AVC कप स्पर्धेत खालीलपैकी कोणते पदक पटकावले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, कांस्य पदक. प्रश्न क्रमांक 12, भारतीय संघाने कांस्य पदक जिंकलेली AVC पुरुष व्हॉलीबॉल कप स्पर्धा 2026 मध्ये खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, अहमदाबाद, गुजरात. तर AVC पुरुष व्हॉलीबॉल कप याच्याबद्दलची माहिती बघूया. कांस्य पदकाची कमाई केलेली आहे भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाने. उत्कृष्ट खेळ केलेला आहे आणि आशियाई व्हॉलीबॉल कॉन्फेडरेशन म्हणजेच AVC कप या स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल म्हणजेच कांस्य पदक पटकावून देशाचे नाव उंचावलेले आहे. ही अत्यंत महत्वाची आंतरराष्ट्रीय स्पर्धा भारतामध्येच म्हणजेच अहमदाबाद, गुजरात येथे आयोजित करण्यात आली होती. घरच्या मैदानावर भारतीय खेळाडूंनी दाखवलेले हे कौशल्य व्हॉलीबॉल क्षेत्रातील मोठी क्रांती ठरेल. 13वा प्रश्न, 61 संरक्षित स्थळांसह कोणता देश अधिकृत जगातील युनेस्को जागतिक वारसा राजधानी बनला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, इटली. तर 14वा प्रश्न, अलीकडेच प्रसिद्ध झालेली मिस लॅम्बर्ट स्टेप अबाउट डेंजर या गाजलेल्या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर याचे लेखक आहे काजुओ इशिगुरो, ऑप्शन ए. 15वा प्रश्न, महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी म्हणजे विकेट घेणारी जगातील पहिली गोलंदाज खालीलपैकी कोण बनली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे दीप्ती शर्मा, ऑप्शन बी. तर आंतरराष्ट्रीय व क्रीडा घडामोडी याच्याबद्दलची माहिती बघूया. जागतिक वारसा, साहित्य आणि क्रीडा क्षेत्र. युनेस्को जागतिक वारसा राजधानी झालेली आहे इटली. एकूण 61 ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संरक्षित स्थळांसह इटली हा देश जगातील युनेस्को जागतिक वारसा राजधानी म्हणून अधिकृतपणे अव्वल स्थानी आला आहे. प्रसिद्ध कादंबरी लेखन मिस लॅम्बर्ट स्टेप अबाउट डेंजर या नव्या पुस्तकाचे लेखक नोबेल पारितोषिक विजेते प्रसिद्ध ब्रिटिश लेखक काजुओ इशिगुरो हे आहेत. तर महिला क्रिकेटमधील जागतिक विक्रम, भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फिरकीपटू दीप्ती शर्मा हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी जगातील पहिली महिला गोलंदाज बनण्याचा ऐतिहासिक बहुमान मिळवलेला आहे. तर मित्रांनो, हे होते 3 जुलैच्या संदर्भातले महत्त्वाच्या चालू घडामोडी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या 4 प्लॅटफॉर्म YouTube, Instagram, Telegram आणि Facebook सोबत जोडले जा. तुम्हाला सरकारी नोकरीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.